नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्यापासून 17 तारीख म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपासून 108 सत्यनारायण व्रत कसं करावं, म्हणजे 108 सत्यनारायण घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसे करावे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी स्वतः 108 सत्यनारायण केलेले आहेत। मी ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हो, असं काही नाही की मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतेय त्याच पद्धतीने तुम्ही करावेत। तुम्हाला कोणती वेगळी पद्धत माहित असेल किंवा तुम्ही स्वतः कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही। कारण आपल्या प्रत्येकाची परमेश्वराशी कनेक्ट होण्याची, प्रार्थना करण्याची, सेवा करण्याची, भक्ती करण्याची पद्धत ही आपल्या सगळ्यांची वेगवेगळी असू शकते। आणि त्याच्यामध्ये मी जे सांगते ते बरोबर किंवा तुम्ही जे करताय ते चुकीचं असं अजिबात नाहीये। तुम्ही जे करताय, ज्या पद्धतीने करताय ते सुद्धा बरोबर आहे, कारण ती तुमची पद्धत आहे त्या परमेश्वराशी कनेक्ट होण्याची। आणि मी ज्या पद्धतीने करते तर मी तुमच्यासोबत शेअरच करत आहे, तर त्याच्यामुळे जे तुम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं की हे 108 जे सत्यनारायण करायचे आहेत तर याबद्दलचे जे सगळे काही प्रश्न आहेत ना, एकूण एक प्रश्न, आता तुम्ही हा व्हिडिओ बघता तुमच्या डोक्यात आला हा प्रश्न, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्येच आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला एकही प्रश्न कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायची गरज पडणार नाही। एवढ्या व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत सगळं व्यवस्थित शेअर करणार आहे। तर सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ जर तुम्ही लेट बघितला तर नंतर कधी सुरू करायची ताई ही सेवा, कारण सध्या तुम्हाला पिरियड्स आहेत, तुमच्या घरी सूतक आहे, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ही सेवा करायची असेल तर येणाऱ्या कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। असं काहीही नाही की कोजागिरी पौर्णिमेला जर मी सुरू केली नाही तर मी करू शकत नाही। तुम्ही येणाऱ्या कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेची सुरुवात करू शकता। आता ज्या पौर्णिमेला आपण या सेवेची सुरुवात करत आहोत त्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि त्या पद्धतीने तुम्ही संकल्प केला तर नक्कीच हे 108 सत्यनारायण होण्याच्या आत तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल ती 100% पूर्ण होईल। पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे। हे काही असं हे नाही जसं की आपण झेरॉक्स काढतो, मशीनमध्ये टाकलं की पेपरवर प्रिंट होऊन येणार, असं काही नाही। ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या विश्वासावर असतात। फक्त मी खूप विश्वासाने केलं, मी खूप श्रद्धेने केलं आणि तुम्ही दिवस मोजताय, माझे 50 सत्यनारायण झाले काही झालं नाही, माझे 20 सत्यनारायण झाले काही झालं नाही। तुम्ही एखाद्या ह्याची ते आपण तुम्ही हे ऐकलेलं असेल ना की म्हण आशा ठेवली की निराशा होते। त्याच्यामुळे काय की आपलं काय आहे की विश्वास ठेवायचा, हो मी ही सेवा करते ना, माझं हे काम होणार आहे, सेवा चालू ठेवायची। त्याच्यासोबत आपली जी रोजची कामं आहेत, प्रयत्न आहेत ते चालू ठेवायची। ही सेवा काय करते की आपल्या प्रयत्नांना साथ मिळवून देते। कारण फक्त कष्ट करणं आणि फक्त राबणं, फक्त प्रयत्न करून उपयोग नाही। आपल्या कष्टाला, मेहनतीला आणि आपल्या प्रयत्नांना जेव्हा नशिबाची जोड मिळते तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं किंवा आपण आयुष्यामध्ये यशस्वी होतो। त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ना ती खूप प्रभावी आहे, ती तुम्ही करू शकता। आपण प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतोय, माता लक्ष्मीची उपासना करतोय, लक्ष्मी प्राप्तीसाठी हे करा, लक्ष्मी प्राप्तीसाठी ते करा। पण माता लक्ष्मी चंचल आहे, पैसा चंचल आहे, तो आज आहे उद्या नाहीये। माता लक्ष्मी असं एकच स्थान आहे की जिथे ती स्थिर राहते आणि कायम वास्तव्य करते, ते म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, त्यांचं नामस्मरण केलं जातं, जिथे भगवान विष्णूंचा वास आहे ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही। त्याच्यामुळे ही सेवा जर तुम्ही केली तर माता लक्ष्मी आपोआपच तुमच्या आयुष्यामध्ये म्हणा की घरामध्ये म्हणा येणार, म्हणजे पैशाची भरभराट जी आहे ना ती आपोआप आपल्या आयुष्यामध्ये होत जाणार। आणि हे जे व्रत आहे ना हे दरिद्रता दूर करणारं व्रत म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण मेन भगवान विष्णूंची सेवा केली की माता लक्ष्मी आपोआपच त्यांच्या जोडीला येणार आहे आणि ती स्थिर सुद्धा राहणार आहे। याचबरोबर तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे आहे, जे काही म्हणजे तुम्हाला वाटतं माझा व्यवसाय चांगला चालावा, माझ्या घरामध्ये भरभराट व्हावी, मी फक्त एक्झाम्पल, बाकी तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी ही सेवा जी आहे ना ती तुम्ही करू शकता। संकल्पामध्ये तुम्हाला तुमची इच्छा सुद्धा बोलून टाकायची आहे। सेम याच पद्धतीने तुम्हाला 51 सत्यनारायण करायचे असतील, 21 करायचे असतील, 11 करायचे असतील, ते सुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने करू शकता।
फक्त संकल्प करताना तुम्हाला त्याच्यामध्ये 108 सत्यनारायणच्या ऐवजी तुम्हाला जे 11, 21, 51 करायचे आहेत तेवढी संख्या तुम्हाला बोलायची आहे. ही सुद्धा गोष्ट क्लिअर केली. महिला, पुरुष, मुलं, मुली, आपल्या घरातील कोणतीही एक व्यक्ती ही सेवा करू शकते. काहीही हरकत नाही की मी करू का, तुम्ही करू का, असा कोणताही भेदभाव नाही. घरातील एका जरी व्यक्तीने ही सेवा केली याचा जो लाभ आहे ना तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून ही सेवा जी आहे ना, तुम्ही पुरुष असाल किंवा मुलं मुली असाल तरी सुद्धा आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी ही सेवा जी आहे ती करू शकता. आता तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी संकल्प केला. पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं, संध्याकाळची जी वेळ असते तिन्ही सांजेची, जेव्हा सूर्य मावळतो तर त्या वेळेला आपण सत्यनारायण जो आहे, जसं आपण प्रत्येक महिन्याला संध्याकाळच्या वेळी करतो तर त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. पण आता हे आपण 108 दिवस दररोज सत्यनारायण करणार आहोत. मग दररोज संध्याकाळी सत्यनारायण करायचे का, तर मी स्वतः माझं सांगायचं झालं तर मी जवळजवळ 108 मधले ना मी 80-90 सत्यनारायण जे असतील ना ते संध्याकाळच्या वेळीच केलेले आहेत. म्हणजे मी पर्सनली असं काही हे नाही, पण काही समजा काही अडचण वगैरे आली, संध्याकाळी कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तर सकाळी सुद्धा केलेले आहेत, असं काही हरकत नाही. पण असं करू नका की आज सकाळी केला, उद्या संध्याकाळी केला, आज दुपारी केला, उद्या संध्याकाळी केला, उद्या सकाळी केला, असं करू नका. एक ते एक टायमिंग ठेवा. पहिल्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी सुरू करताय त्या दिवशीचं ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशीपासून असा टायमिंग ठेवा. एक तर तुम्ही सकाळी करताय ना तर सकाळी सत्यनारायण करा, त्याच्यानंतर तुमची सगळी कामं जी असतील ती करा किंवा तुम्ही ऑफिसला जा. आणि एक तर संध्याकाळी करत असाल तर एक तर तुम्ही संध्याकाळी करू शकता, काही हरकत नाही. पण रोज रोज टायमिंग चेंज करू नका. कधीतरी बाबा अडचण आली, खूप तब्येत खराब आहे किंवा बाहेर अचानक जावं लागलं, त्या वेळेमध्ये जमलं नाही तर त्या एखाद्या दिवशी आपण कोणत्याही वेळेत केला तरी सुद्धा चालू शकतो, काहीही हरकत नाही. जसं की आता हे रूल असतो की किंवा आपण म्हणतो की सत्यनारायण जो आहे संध्याकाळच्या वेळीच करावा तो पौर्णिमेला, तर 108 करताना असा कोणताही नियम नाही किंवा असं कोणतंही बंधन नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पहिल्या दिवशी आपण संकल्प केला, पहिल्या दिवशीची सेवा जी आहे म्हणजे सत्यनारायण जो आहे तो आपण संध्याकाळच्या वेळी केला. आता दुसऱ्या दिवशीपासून काय करायचं की पहिल्या दिवशी आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर तीच पूजा मांडणी पुढचे 108 दिवस आपल्याला तशीच ठेवायची आहे, ती बदलायची नाहीये. आता बदलायची नाही तर मग पूजा कशी करायची. आणि पहिल्या दिवशी तुम्ही जेवढे संकल्प करणार आहात ते पहिल्याच दिवशी तुम्ही ठरवा की अशी कोणती माझ्या घरामध्ये जागा आहे की जिथून मला हे 108 दिवस पूजा उचलण्याची गरज पडणार नाही. हे तुम्हाला बघावं लागेल अगोदर आणि तिथेच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. इथे अजून एक प्रश्न येईल की ताई आम्ही आज पूजा मांडणी केली, उद्या उचलली, परत उद्या केली, उद्या उचलली, तर असं चालेल का? असं कसं चालेल? आज आपण पूजा मांडणी केली, तुम्ही सत्यनारायण केला तर उद्याचं सत्यनारायण तुम्हाला करणंच आहे आणि तुम्ही उद्या उचलणार कधी, परत मांडणार कधी. त्याच्यामुळे ही जी पूजा आहे ना ती उचलायची नाहीये. तुम्ही जेवढ्या सत्यनारायणचा संकल्प केलेला आहे तेवढे सत्यनारायण होईपर्यंत. मग पूजा कशी करायची, तर जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे किंवा जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर खाली एखादं स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं, त्याच्यावर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा ज्याच्यावर तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे. त्यावर वस्त्र अंथरायचं, तुम्ही लाल पिवळं कोणतंही वस्त्र जे आहे ते अंथरू शकता. त्याच्यावर सत्यनारायण भगवानांचा फोटो मध्यभागी पाठीमागे भिंतीला चिकटून ठेवायचा आहे. इथे सुद्धा प्रश्न येतो की सत्यनारायण भगवानांचा आमच्याकडे फोटो नाहीये, मग सत्यनारायण कसा करायचा? तुम्हाला फोटो आणावाच लागेल. जेव्हा तुमच्याकडे फोटो येईल तेव्हा तुम्ही ही सेवा सुरू करा. असं कोणतंही बंधन नाही की उद्याच्याच पौर्णिमेला करावं. पण सत्यनारायण भगवानांचा फोटोच नाही मला सेवा करायची तर असं विचारू सुद्धा नका. सेवा करायची, सत्यनारायण भगवानांचा फोटो अगोदर आणा आणि पुढच्या पौर्णिमेपासून सुरू करा. तर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा, त्याच्या समोर एक छोटीशी गव्हाची रास टाकायची, म्हणजे वाटीभर किंवा ग्लासभर किंवा आपलं 1-2 मूठ गहू टाकायचे. त्याच्यावर आपल्याला एक तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा ठेवू शकता, पण तांब्याचा तांब्या असेल तर अतिशय उत्तम. त्या तांब्याच्या तांब्याला समोर स्वस्तिक काढायचं, 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपया टाकायचा आणि 1 सुपारी टाकायची. त्याच्यावर एक प्लेट ठेवायची, ती पण तांब्याचं आपलं ताम्हण वगैरे असेल ना तसं असेल तर अतिशय उत्तम. पण तांब्याचं ताम्हण नसेल तर तुम्ही आपली स्टीलची प्लेट ठेवली तरी सुद्धा चालू शकते. आणि हे जे तांब्याचा तांब्या आहे पहिल्या दिवशी तरी किमान
पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण पौर्णिमेला सेवा सुरू करतोय त्या दिवशी तरी ह्या तांब्यामध्ये 5 खाऊची पानं म्हणजे नागवेलीची पानं ठेवायची किंवा 5 आंब्याची पानं ठेवायची. जी पानं तुम्हाला उपलब्ध होतील ती तुम्ही ठेवू शकता. त्याच्यावर जी आपण तांब्याची प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे. त्या तांदूळावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ती ठेवायची आहे. इथे सुद्धा प्रश्न येतो की आमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाहीये. तर बघा, आपलं लेकूरवाळं घर आहे, देवघरामध्ये जर बाळकृष्ण नसतील तर त्या देवघराचं काय हे आहे. आणि बाळकृष्ण जे असतात ना, जेव्हा आपलं लग्न होत असतं तेव्हा माहेरून आपल्यासोबत अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण माहेरूनच आपल्यासोबत येत असते. मग असं होऊ शकत नाही की तुमच्याकडे बाळकृष्ण नाहीयेत. बाळकृष्ण नसतील तर तुम्ही आणू शकता, कारण बाळकृष्ण देवघरामध्ये असायलाच पाहिजे. कारण आपण संसार लग्न याच्यासाठी केलंय की आपला संसार म्हणजे आपला वंश पुढे वाढावा. आणि देवघरामध्ये जर बाळकृष्ण नसतील तर मग आपल्या घराचं गोकुळ कसं होईल. कारण लेकरं बाळ आपल्या घरामध्ये खेळत असतील, हसत असतील, रडत असतील, धिंगाणा हसी मजाक होत असेल तर घराचं गोकुळ म्हणतो. जर बाळकृष्णच घरात नाही तर ते कसं होणार. त्याच्यामुळे बाळकृष्ण असाय पाहिजेतच. आणि जर बाळकृष्ण नसतील तर तुम्ही एक सुपारी ठेवली तरी सुद्धा चालू शकते, पण 99.9% बाळकृष्ण ठेवायचे आहेत. आता ही जी आपण आता तांब्या त्याच्यावर प्लेट बाळकृष्ण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याच्या समोर यायचं. आपण सगळ्यात मागे काय ठेवलं, सत्यनारायण भगवानांचा फोटो, त्याच्या समोर मध्यभागी आपण हा कलश ठेवला. आता याच्या समोर आपल्या उजव्या हाताला 2 विड्याची पानं ठेवायची. विड्याची पानं नसतील तुमच्याकडे आंब्याची पानं असतील ती ठेवायची. त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची. ही आपल्या उजव्या हाताची सुपारी कोणती झाली, गणपतीची सुपारी. पहिली आपण विड्याच्या पानावर ठेवलेली सुपारी गणपतीची सुपारी. हा पण प्रश्न विचारला जातो, विड्याची पानं कशी ठेवायची. तर विड्याच्या पानाचं जे देठ आहे ते देवाकडे येईल या पद्धतीने एकावर एक 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. हे झालं पहिले गणपती बाप्पा, पहिली सुपारी. त्या विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला परत 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ, त्याच्यावर एक सुपारी. ही सुपारी झाली आपल्या कुलदेवीची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची. तुमची जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीची ही सुपारी. आणि परत अजून आपल्या डाव्या हाताला 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची. ही झाली वरुण देवतेची सुपारी. म्हणजे या 3 सुपाऱ्या झाल्या. आपल्या उजव्या हाताची गणपतीची सुपारी, मधली सुपारी कुलदेवतेची सुपारी आणि आपल्या डाव्या हाताची सुपारी झाली वरुण देवतेची सुपारी. ही झाली साधी सोपी पूजा मांडणी. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही अजून हेच करा तेच करा काही करायची गरज नाही. ही झाली पूजा मांडणी. सुरुवातीला आता मी तुम्हाला अगोदर फक्त ही पूजा मांडणी सांगितली, पण पूजा करत असताना सर्वात अगोदर दिवा लावायचा. जेव्हा तुम्ही संकल्प वगैरे पण करताय तर दिवा लावलेला असावा, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या आपण गोष्टी करत असतो त्या सिद्ध होत असतात आणि त्या देव स्वीकारतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे जो आपला तेलाचा दिवा आहे नॉर्मल तो लावायचा. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक तुपाचं निरांजन सुद्धा लावू शकता, काहीही हरकत नाही, पण हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. आता प्रश्न येतो की ही जी पूजा मांडणी आहे तर तांब्यातलं पाणी किंवा आम्हाला रोज ही जी पानं आहेत ही रोज बदलायची का, कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पुढे सांगते. कारण हे ऐकतानाच तुम्हाला ते प्रश्न मनात पडले असतील म्हणून सांगितलं की ह्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आता दररोजची पूजा करताना सत्यनारायण करत असताना काय करायचं इथे व्यवस्थित आहे का. कारण बरेच जण फक्त हळदी कुंकू वाहतात आणि मी सत्यनारायण केला म्हणतात, तर असं नाही. मी स्वतः 108 सत्यनारायण केले. तर दररोज गणपतीची सुपारी अगोदर तामणामध्ये घ्यायची, 5 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः 5 वेळा पाणी त्या सुपारीवर टाकायचं, उचलायची, स्वच्छ कोरडी करायची. परत ती जी पहिली ज्या विड्यावरून आपण उचलली गणपतीच्या जागेवरून त्याच पानाच्या विड्यावर ती सुपारी ठेवायची, हळद कुंकू अर्पण करायचं, एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं आणि थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवायचा. तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य शक्य असेल तर तोही दाखवू शकता. मी स्वतः पूर्ण 108 दिवस साखरेचा नैवेद्य दाखवला होता. ही झाली गणपतीची पूजा. दररोज 108 दिवस सेम याच पद्धतीने पूजा करायची. सुपारी तामणामध्ये घ्यायची, रोज सुपारीला कमीत कमी 5 वेळा स्नान घालायचं, म्हणजे ओम गण गणपते नमः म्हणत 5 पळी पाणी टाकायचं, कोरडी करायची आणि या पद्धतीने पूजा करायची. बरेच जण काय करतात की ही पूजा अशाला अशीच आणि फक्त त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि म्हणायचं मी पूजा केली. पण असं नसतं. तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी रोज ह्या सगळ्या सुपाऱ्यांना स्नान घातलं, बाळकृष्णांना दररोज स्नान घातलं म्हणजे अभिषेक घातला
आणि फोटो सुद्धा दररोज मी स्वच्छ केलेला आहे. या पद्धतीने मी केलेला आहे बघा. तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. करायचं तर आपलं 100% देऊन करायचं. आणि मग जर उगी मनामध्येच नसेल चला केलं म्हणून करायचं तर याच्यापेक्षा मग न केलेलं बरं. तर म्हणजे माझं स्वतःचं तरी असं आहे, मी जेव्हा करते ना तर अगदी 100% व्यवस्थित करते. तर जसं आपण पहिल्या गणपतीच्या सुपारीला अभिषेक केला त्याच पद्धतीने 2 नंबरची सुपारी, गणपतीची पहिली सुपारीचं स्नान झालं की दुसरी कुलदेवतेची सुपारी उचलायची, सेम तामणामध्ये ठेवायची 5 वेळा ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः म्हणून 5 पळी पाणी घालायचं, कोरडी करायची, तिथे जागेवर ठेवायची, हळद कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं, साखरेचा नैवेद्य दाखवायचा. परत तिसरी वरुण देवतेची सुपारी उचलायची, स्नान घालायचं, कोरडी करायची, ठेवायची, गंध अक्षता अर्पण करायच्या आणि तिसऱ्या वरुण देवतेच्या सुपारीला अभिषेक करताना ओम श्री वरुण देवताय नमः, ओम श्री वरुण देवताय नमः हा मंत्र म्हणायचा. ह्या 3 सुपारींचं म्हणजे गणपती, कुलदेवी आणि वरुण देवतेचं स्नान झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आणि त्यांना स्नान घालायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत. तर ही बाळकृष्णांची जी मूर्ती आहे तर याला तुम्ही जास्त वेळा थोडं अभिषेक व्यवस्थित वगैरे केला तरी सुद्धा चालू शकतो. फक्त 5च पळी सगळ्या ह्याला करावं असं काही नाही. मी सांगताना फक्त तुम्हाला 5 पळी सांगते, बाकी तुम्ही तांब्याभर पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. मी स्वतः काय करायची की गणपती, कुलदेवी आणि वरुण देवतेच्या सुपारीला 11-11 पळी किंवा 5-5 पळी पाणी घालायची आणि उरलेलं सगळं जे तांब्याभर पाणी आहे ते बाळकृष्णांना पूर्ण त्याच पाणी संपेपर्यंत अभिषेक करायची. अगदी व्यवस्थित. तुम्हाला असं होत असेल तर नक्कीच करू शकता. नंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ करायची. अभिषेक झाल्यानंतर त्या तांदळामध्ये, तामणामध्ये ठेवायची, त्यांना गंध अक्षदा सगळं अर्पण करायचं. तुम्हाला जर दररोज 108 दिवस तुळशीचं पान मिळालं तर तुळशीचं पान सत्यनारायण भगवानांच्या फोटोला पण अर्पण करायचं आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला पण अर्पण करायचं. बाळकृष्णांच्या मूर्तीला फूल, तुळशीपत्र अर्पण करायचं. त्यानंतर मागचा सत्यनारायण भगवानांचा फोटो काढायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यांना पण गंध वगैरे लावून तुम्ही हार, फुलं जे काही असतील ते अर्पण करायचे आणि तुळशीपत्र अर्पण करायचं. मी स्वतः 108 दिवस दररोज तुळशीच्या पानांचा हार, त्यांची माळ सत्यनारायण भगवानांच्या फोटोला अर्पण केली होती आणि बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण केलं होतं. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होतं यथाशक्ती त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ही झाली पूजा. याच पद्धतीने संपूर्ण 108 दिवस पूजा करायची आहे. आता ही पूजा झाल्यानंतर काय करायचं, पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण सुरुवात करतोय सत्यनारायणला त्या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य करायचा आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. हा जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे हा फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनी खायचा, बाहेर कोणाला द्यायचा नाही. आता दररोज 108 दिवस शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा का? तुम्हाला जर होत असेल, तुम्हाला 100% जमत असेल 108 दिवस शिऱ्याचा नैवेद्य करणं आणि तो दाखवणं, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आणि याचे खूप चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील. पण दररोज हे शक्य नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी शिऱ्याचा दाखवा आणि जेव्हा तुमचा 108वा सत्यनारायण असेल त्याला शिऱ्याचा दाखवा. मध्ये तुम्ही फळं, साखर कशाचाही नैवेद्य दाखवू शकता, काही हरकत नाही. मी काय करायची, पहिल्या दिवशी मी शिऱ्याचा केला, त्याच्यानंतर रोज मी साखर किंवा खडीसाखर, मी काय केलं होतं की 1 किलो खडीसाखर आणून ठेवली होती आणि त्या खडीसाखराचा नैवेद्य मी दररोज दाखवायची. पण जेव्हा प्रत्येक गुरुवार जो येतो ना, आपण गुरुवार बघा विष्णू भगवानांचा सुद्धा मानतो, तर मग मी प्रत्येक गुरुवारी शिरा बनवायची. पहिल्या दिवशी शिरा बनवला आणि त्याच्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी शिरा बनवायची, बाकी दररोज मी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायची. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि खडीसाखर किंवा साखरेचा जो आपण नैवेद्य दाखवतो ना तो दुसऱ्या दिवशी आपण सर्वांनी घरातूनच खायचा आहे. मी काय करायची, जी खडीसाखर आहे ना दुसऱ्या दिवशी चहा बनवताना चहामध्ये वापरायची. तुम्ही साखर वगैरे दाखवत असाल तर चहामध्ये ती वापरून टाकायची. या पद्धतीने करायचं आहे. आता हे नागवेलीचे जे पानं आहेत तर ते कधी बदलायचे बघा. तुम्हाला वाटलं 2 दिवस हे पानं टवटवीत हिरवेगार राहिले आणि तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला वाटलं की अरे हे पान ना थोडेसे वाळल्यासारखे वाटतायत किंवा सुकलेले आहेत, तर तुम्ही हे बदलायचे. सुपारी तीच राहू द्यायच्या. काय करायचं, सुरुवातीला गणपतीची जी सुपारी आहे त्याच्या खालचे पानं उचलायचे, त्याच्यावरचे तांदूळ काढून घ्यायचे,
नवीन 2 पानं ठेवायचे नागवेलीचे आणि त्याच्यावर परत दुसरे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची. सगळ्या सुपाऱ्या एकदाच काढायच्या नाही आणि मिक्स करायच्या नाही. मग काय होईल, परत तुमची इकडची सुपारी इकडे झाली की कुलदेवतेच्या सुपारीवर गणपतीची पूजा होईल, गणपतीच्या सुपारीवर वरुण देवतेची पूजा होईल. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करायचं. अगोदर गणपतीची सुपारी खालचे पान बदलून घ्यायचे, नंतर कुलदेवतेच्या सुपारी खालचे आणि नंतर वरुण देवतेच्या सुपारी खालचे आणि त्यानंतर आपण कलशातील, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पानं बदलताय त्या दिवशी सगळेच पानं बदलायचे, कलशावरचे पण बदलायचे आणि समोरचे पण बदलायचे आहेत. 3-4 दिवसाला तुम्ही बदलायचे. मी पण असंच करत होते, कारण 2 ते 3 दिवस पानं व्यवस्थित राहतात, पण चौथ्या दिवशी थोडंसं सुकल्यासारखं वाटतं. जसं तुम्हाला दुकानातूनच जर सुकलेले कमी म्हणजे फ्रेश मिळालेले नसतील तर तुमच्या अगदी 2 दिवसाला पण सुकतील, पण दुकानातून आणताना तुम्ही जर ते फ्रेश असतील तर ते तुमचे अगदी 3-4 दिवस व्यवस्थित राहतील. तुम्ही चौथ्या दिवशी वगैरे बदलू शकता. आणि हे बदललेले जे पानं वगैरे आहेत हे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण ही पानं बदलत आहोत त्याच दिवशी काय करायचं, जे कलशातलं पाणी आहे ना ते सुद्धा बदलायचं. कलशातलं पाणी काय करायचं, तुळस सोडून घरामध्ये जे कोणते तुमचे दुसरे झाडं असतील त्या झाडांना टाकायचं. त्या कलशातील जी सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे तेच वापरायचं. परत तो कलश, हा जो कलश आपण ज्या दिवशी पाणी बदललं त्या दिवशी स्वच्छ धुवायचा, कोरडा करायचा, परत त्याच्यावर समोर स्वास्तिक काढायचं, उभ्या रेषा काढायच्या, दुसरं पाणी भरायचं आणि तोच 1 रुपया आणि ती सुपारी टाकून सेम जशी आपण पहिल्या दिवशी पूजा मांडणी केली होती त्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. आणि कलशाखालचे जे गहू आहेत ते सुद्धा तुम्ही जेव्हा पाणी बदलताय तेव्हा तुम्ही बदलू शकता. सेम वरचे तांदूळ सुद्धा बदलू शकता. पण मी काय करायची की पौर्णिमा बदलायची, म्हणजे प्रत्येक पौर्णिमा जे आहे ते हे तांदूळ बदलायचे. आणि आधीमध्ये जर तुम्हाला वाटलं की आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये काय होतं की ते खालच्या ह्याच्यात ना थोडंसं ते ओलसर झाल्यामुळे असं गाठी झाल्यासारखं आपल्याला वाटतं. तुम्हाला वाटलं की ते खूप असे नम झालेले आहेत गहू किंवा वरचे तांदूळ, त्याच्यामध्ये जाळे लागल्यासारखं वाटत आहे, असे चिकट वाटत आहेत, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी बदललं तरी चालेल, प्रत्येक शुक्रवारी बदललं तरी चालेल. मी शक्यतो पौर्णिमा बदलायची. पण मध्ये जर वाटलं की पावसामुळे, कारण माझ्या वेळेस तेव्हा मला वाटतं पाऊस पण होता काही दिवस, तर थोडंसं पाऊस वगैरे काही असेल ना तर लवकर सुद्धा बदलायचे. असं याच्यामध्ये कोणताही नियम नाही की एव्हाच बदला किंवा तेव्हाच बदला. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि ही आपण समजा 3 सुपाऱ्यांचं स्नान घातलं, आपण बाळकृष्णांचं स्नान घातलं, फोटोला सगळं हे करून घेतलं. त्यानंतर आपल्याला सत्यनारायण कथेमध्ये जे 5 अध्याय आहेत ते 5 अध्याय वाचायचे आहेत. अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आरती करायची आहे. आरती कशी करायची, सुरुवातीला गणपतीची, त्यानंतर सत्यनारायण भगवानांची आरती करायची. सत्यनारायण व्रत कथेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मागे आरती दिलेली आहे, तीच आरती करायची आहे. आणि इथं हा पण प्रश्न येतो की सत्यनारायण व्रत कथेचं जे पुस्तक आहे ते केंद्रातलं घ्यायचं की बाहेरचं घ्यायचं. असं काही नाही बघा की तुम्ही केंद्रातलंच घ्या किंवा तुम्ही बाहेरचं घ्या. तुम्हाला इझिली अवेलेबल होत असेल, केंद्रातला ग्रंथ तुमच्याकडे असेल सत्यनारायणाचा, तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला ते मिळत नसेल आणि तुम्हाला ही सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही बाहेरून जे ग्रंथ भांडार असतं तिथे सत्यनारायण व्रत कथेचं तुम्ही पुस्तक घेतलं, कोणत्याही म्हणजे पब्लिकेशनचं वगैरे, तरी सुद्धा चालतं. असं काही नाही की ह्यांचंच घ्या किंवा त्यांचंच घ्या, जे तुम्हाला शक्य होईल ते. आपल्याला मेन उद्देश काय आहे की आपल्याकडून सत्यनारायण व्रताची सेवा होणं आणि ती आपल्या हातून घडणं. बाकी तुम्ही कोणताही ग्रंथ घेतला तरी सुद्धा चालतो. मग ह्या पद्धतीने पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर ते 5 अध्याय वाचायचे, याच्यामध्ये 5 अध्याय आहेत. त्यानंतर आरती करून घ्यायची आणि नैवेद्य तो थोडा वेळ तसा ठेवायचा. आणि मग तुम्ही शिऱ्याचा जर दररोज दाखवत असाल तर मग संध्याकाळचं जे आपण जेवण करतो तर त्यावेळेला तो नैवेद्य घरातील सर्वांनी खायचा. आता हे 108 सत्यनारायण करत असताना उपवास करायचा का, दररोजचा उपवास करायचा का, तर नाही, याला उपवास करण्याची गरज नाही. एकादशी असू द्या, पौर्णिमा असू द्या, तुमचे जे काही नॉर्मलचे जे उपवास असतील ते तुम्ही करू शकता. आणि त्या दिवशी आपण हा सत्यनारायण जो आपला आहे तो आपण करू शकतो, कारण याचा कोणताही उपवास नाही. आणि तुमच्या कोणत्याही उपवासाच्या दिवशी जरी आपण सत्यनारायण केला तर तो आपल्याला 108 मध्ये काउंट करायचा आहे, कोणताही सोडायचा नाही. फक्त जेव्हा तुम्हाला पिरियड्स येतील आणि पिरियड्स मध्ये जर तुम्ही सत्यनारायण केला नाही तर तेवढे दिवस स्किप करायचे. समजा तुम्ही 20 सत्यनारायण तुमचे झाले आणि तुम्हाला पिरियड्स आले
तर तुमच्या घरातील कुणी पूजा करणारे असेल सत्यनारायणाची, त्यांनी जर सत्यनारायण केला, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने, तर तो सत्यनारायण आपल्याला काउंट करायचा आहे. मग तुम्हाला सोडायचं नाही. मग तुम्हाला अगदी समजा 20व्या तुम्हाला 21व्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले, 20 झाले आणि 21व्या दिवशी तुमच्या मिस्टरांनी सत्यनारायण केला, तर तुम्ही 21 धरायचं, तुम्हाला सोडायची गरज नाही. आणि तुमच्याकडे सत्यनारायण करायला कोणी नसेल तर ते 5 दिवस तुम्ही सोडायचे, किंवा जोपर्यंत फ्लो आहे तोपर्यंत सोडायचं. त्याच्यानंतर तुम्ही सुरू करायचं. सुरू कसं करायचं, समजा तुम्ही 5 दिवस नाही केला आणि तुमचं 20ला स्टॉप झालं, तर 5 दिवसानंतर तुमचा कितवा सत्यनारायण असेल, 21वा असेल, तर या पद्धतीने. आणि सुतक आल्यानंतर काय करायचं, तर हे सर्वस्वी बघा तुमच्यावर आहे. कारण बरेच जण म्हणतात की सुतक आलं तर पूर्ण आपण ते सोडायचं आणि परत 1 पासून करायचं. पण मी तुम्हाला म्हटलं की परत 1 पासून करा. तुम्ही काय कराल की तुमची ती सेवा तशीच अर्धवट ठेवाल. समजा तुमचे झाले 98 सत्यनारायण आणि तुम्हाला सुतक आलं आणि मी तुम्हाला म्हटलं की नाही परत पहिल्यापासून करा. तुम्ही म्हणाला अरे हे काय आहे, माझे मी 98 पर्यंत आले आणि ताई म्हणताय परत 1 पासून करा. मला नाही करायची परत 1 पासून, मला 99 पासून करायचे. मग ते काय, इथे तुमचा भाव महत्वाचा आहे. इथे तुमचं मन तुम्हाला काय सांगते. तुम्ही महाराजांना म्हणजे एक प्रार्थना करायची की मला असं असं आहे, मी काय करू, परत सुरुवातीपासून करू का जिथे स्टॉप झालं तिथून कंटिन्यू करू. तुमचं मन तुम्हाला काय सांगतं त्या पद्धतीने तुम्ही हे ठरवू शकता की तुम्हाला सुरुवातीपासून करायचे का पहिल्यापासून करायचे, हे ज्याच्या त्याच्या याच्यावर आहे. तर या पद्धतीने. आणि तुम्ही कधी गावाला वगैरे गेलात तर तुमच्या घरातील मंडळींनी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो आणि तो तुम्ही काउंट पण करू शकता. पण तुम्ही गावाला वगैरे गेले आणि तुमच्या सत्यनारायण घरी कुणी केला नाही तर मात्र तुम्हाला तो स्किप करायचा आहे आणि गावाहून आल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता याची उत्तर पूजा जी आहे ती तर आपल्याला करायची नाहीये, कारण ही जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला 108 दिवस जशास तशी ठेवायची आहे. बाकी कोणते नियम, ब्रह्मचर्य वगैरे असं काहीही नाही. पण 108 दिवस नॉनव्हेज मात्र खाऊ नका, कारण आपण संकल्पयुक्त ही सेवा करतोय. तुमच्या घरातली मंडळींनी खाल्लं तर खाऊ द्या. तसं तर तुम्ही ट्राय करा की घरात 108 दिवस नॉनव्हेज बनलंच नाही पाहिजे, कारण आपण भगवान विष्णूंची सेवा करतोय. पण बघा शेवटी काय ना, घरातले लोक ऐकले नाही वगैरे तर त्यांना खाऊ द्या, करू द्या, काय करू द्या, तुम्ही फक्त खाऊ नका, तुम्ही हे पाळा. आता प्रश्न येईल की 108 सत्यनारायणचं उद्यापन कसं करायचं. शेवटच्या दिवशी जसा आपण दररोज सत्यनारायण केला तसा सत्यनारायण करायचा, पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा, त्यासोबत शिरा करायचा, शिऱ्याचा पण नैवेद्य दाखवायचा, पूर्णावरणाचा पण नैवेद्य दाखवायचा. तुम्हाला जर एखादी जोडपं जेवायला मिळालं तर त्यांना तुम्ही जीव घालायचं, त्यांना यथाशक्ती काही कपडे वगैरे तुम्ही करू शकता, दक्षिणा देऊ शकता. तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे भगवान विष्णूंचं मंदिर असेल, काही असेल, रामाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही यथाशक्ती काही तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल तर ती तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्हाला जर कोणी जोडपं जीव घालायला वगैरे मिळालं नाही तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये शिदा तुम्ही दान करू शकता, किंवा एखाद्या मंदिरामध्ये काहीतरी गुप्त दान करा की तुम्हाला उद्यापनाला तुम्हाला वाटलं की जसं मला 500 रुपये खर्च आला असता, मला 1000 रुपये खर्च आला असता हे करायला ते करायला, तर तेवढं दान तुम्ही मंदिरामध्ये करू शकता आणि घरच्या घरी याचं उद्यापन साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. नक्कीच या 108 दिवसामध्ये तुमची जी कोणती मनोकामना आहे ती पूर्ण होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होईल. व्हिडिओ खूप मोठा झाला पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अगदी काहीही सुटलेलं नाही, पण तरीही चुकून काही सुटलेलं असेल, तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर तो तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नमस्कार.